Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. बुद्धिमत्ता आणि या बुद्धिमत्ता या विषयातील जो घटक आहे तो आहे आकृत्या मोजणे. रेषाखंड, त्रिकोण, कोन, चौकोन, चौरस हे किती आहेत, हे कसं मोजायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर पहा, या प्रश्न प्रकारात द्विमितीय आकृती दिलेले असतात. दिलेल्या आकृत्यात रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस किती आहेत हे मोजायचे असते. तर पहा, आता हा रेषाखंड आहे आणि या रेषाखंडामध्ये पहा, हा जो रेषाखंड आहे पाहता, बिंदू या ठिकाणी पाहता ए बी सी डी ई एफ आणि जी. या ठिकाणी पाहता या रेषाखंडावर ए बी सी डी ई एफ आणि जी हे बिंदू आहेत. आता आपल्याला या आकृतीत किती रेषाखंड आहे हे पाहायचे. पहा किती रेषाखंड आहे. आता पहा या ठिकाणी आपल्याला रेषाखंड मोजायचे आहे. मग रेषाखंड किती आहे हे मोजण्यासाठी काय करायचं, जेवढे भाग केले आहे तेवढे क्रमांक देऊन घ्यायचे आहे. पहा, क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4, क्रमांक 5 आणि क्रमांक 6 आणि या सर्वांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. तर पाहता 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 21. म्हणजे या आकृतीत 21 रेषाखंड आहेत. किती रेषाखंड आहेत तर 21 रेषाखंड आहे. तर पाहता पुढचा प्रश्न पाहूया. चालू कर. खालील आकृतीत किती कोन आहेत तर कोन पाहते ही आकृती आहे. पहा मग काय करायचं आहे, आकृती या ठिकाणी त्याला क्रमांक देऊन घ्यायचे आहे. 1 क्रमांक, 3 आणि या सर्वांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. म्हणजे या आकृतीत 6 कोन आहेत. पहा हे प्रश्न सोपे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न 8वीला येत नाही. तर पुढचे प्रश्न येतात पहा, परंतु ही बेसिक आहे. तर पुढचं पाहता या ठिकाणी खालील आकृतीत किती कोन आहे. पुन्हा पाहता किती कोन आहे. पहा 1 2 3 आणि 4 असे क्रमांक देऊन घ्यायचे आणि या सर्वांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे या आकृतीमध्ये 10 कोन आहेत. या आकृतीमध्ये 10 कोन आहेत. पुढचा प्रश्न तर पाहता, तर या आकृतीत किती त्रिकोण आहेत. आता थोडीशी आकृती बदलली. पहा त्याची काठिण्य पातळी बदललेली आहे. पहा मग काय करायचं, आपला तोच नियम. आता प्रथमतः आपण हा जो खालचा त्रिकोण आहे याचा विचार करू. पाहता त्याला क्रमांक देऊन घ्या. 1 2 3 4. या त्रिकोणामध्ये 1 2 3, 3 3 6, 6 4 10 म्हणजे 10 त्रिकोण झाले पाहिजे.
10 त्रिकोण आणि यामध्ये पहा ही झाली पहा 1 2 1 2 3 म्हणजे 3 त्रिकोण झाले पहा. म्हणजे या ठिकाणी 10 3 13 त्रिकोण या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न पहा, सोपा आहे पहा. 1 2 3 4 5 या सर्वांची बेरीज करायची. 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये 15 त्रिकोण आहेत. 15 त्रिकोण आहे. सोपा प्रश्न आहे पहा. आता पहा, खालील आकृतीत किती आयत आहेत? आयत म्हणजे चौकोन. बऱ्याच वेळा पहा, एक तर आपल्या विचारतात चौकोन किती आहे. ज्या आकृतीला 4 बाजू आहेत, 4 कोण आहेत, त्या आकृतीला म्हणतात चौकोन. आता आयत म्हणजे काय की ज्या आकृतीचे 4ही कोण काटकोन आहेत आणि समोरासमोरच्या बाजू समान आहेत, समान लांबीचे आहेत, त्याला आयत म्हणतात पहा. तर ते आयत विचारले आहे किंवा चौकोन पहा. आयत किंवा चौकोन यापैकी दोन्हीपैकी काही विचारलं तर देखील पहा. त्या ठिकाणी कसं करायचं पहा, त्याला आपण नंबर देऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7 या सर्वांची बेरीज किती पहा. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7. आता 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 आणि 7 28 म्हणजे या ठिकाणी 28 चौकोन आहेत किंवा आयत आहेत. परीक्षेला चौकोन विचारतील किंवा आयत. चौरस वेगळं आहे पहा. चौरस हे वेगळं आहे. यामध्ये आयत किंवा चौकोन. पुन्हा पहा, आता आकृती बदलली पहा. या आकृतीत किती आयत आहेत किंवा चौकोन आहेत पहा. त्याला पुन्हा आपण याला नंबर देऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या सर्वांची बेरीज केली आपण पहा. 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 21 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 36 आणि 9 45 25 10 55 म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये 55 आयत आहेत. 55 आयत म्हणजे सर्वांची बेरीज करायची पहा. क्रमांक देऊन घ्यायचे आणि त्याला त्या सर्वांची बेरीज करायची. आता पहा, थोडीशी काठीने पातळी आता वाढली. पाहता खालील आकृतीत किती आयत आहेत. आता आपण यामध्ये पाहता, आता क्रमांक कशी द्यायचे मा. तर क्रमांक पाहता त्याचे आडवे आहे. तर 1 नंबर 2 3 1 2 3 पहा. 1 क्रमांक 2 क्रमांक आणि 3 क्रमांक आणि पुन्हा उभे नंबर द्यायचे पहा. 1 2 आणि 3. काय करायचं आता अधिक 2 अधिक 3 उत्तर काढायचं पहा. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 उत्तर आलं पहा. 6 उत्तर आले. जे उभे आहेत 1 अधिक 2 अधिक 3 पहा किती उत्तर आले. 6 आणि हे जे 6 आणि 6 आहे पहा, या दोघांचा काय करायचा गुणा करायचा पहा. 6 गुणिले 6 6 गुणिले 6 पहा. 6 गुणिले 6 6 6 36 म्हणजे जे आडव्या आहे पहा, आडव्या रकान्यातील अंकाची बेरीज आणि उभ्या रकान्यातील अंकांची बेरीज या दोघांचा गुणाकार करायचा तर आपल्याला आयत किंवा चौकोन ही संख्या मिळेल पहा. आयत किंवा चौकोन पहा. पुढचा पहा प्रश्न. आता या ठिकाणी काय विचारले आपल्याला, खालील आकृतीत किती चौरस आहे. चौरस म्हणजे काय पहा. चौरस म्हणजे ज्या आकृतीचे 4ही कोण काटकोन आहेत आणि 4ही बाजू समान लांबीच्या आहे
त्याच म्हणतात चौरस. आता चौरसचं कसं करायचं बा, चौकोन वेगळे आणि चौरस वेगळे पा, चौरस वेगळे आणि चौकोन वेगळे पा. तर आपल्या या ठिकाणी काय विचारलं पहा, चौरस विचारलेला आहे. आता चौरस कसं करायचं पहा, याला आपण पुन्हा नंबर देऊन घेऊया. तर 1 क्रमांक, 2 नंबर, 3 नंबर पहा, पुन्हा 2 आणि 3. काय करायचं पहा, हे जे सर्वात जे अंक आहे पहा, 3 ने 3 ला गुणायचं पहा, 3 ने 3 ला गुणायचं म्हणजे 3 गुणिले 3. 2 ने 2 ला गुणायचं पहा, अधिक 2 ने 2 ला गुणायचं पहा. 3 ने 3 ला गुणायचं आणि 2 ने 2 ला गुणायचं आणि शेवटी काय काय राहतं, 1 अधिक 1 पहा. 3 त्रिक 9 अधिक 4 अधिक 1, 2 4 4 14. या ठिकाणी 14 हे या ठिकाणी चौरस आलेले आहे पहा. चौकोन विचारलं पहा, चौकोन विचारलं. आता आपण चौरस काढलं पहा. आता पुन्हा पाहता चौकोन म्हणजे पहा, चौकोन 1 2 3, 1 2 3, या तिघांची बेरीज किती पहा, 1 2 3 3 3 6, 1 2 3 3 3 6 बरोबर 6 6 6 36. म्हणजे या ठिकाणी 36 चौकोन असतील. 36 चौरस वेगळं आणि चौकोन वेगळं पहा. पुढचं पहा, आता खालील आकृतीत किती चौकोन आहेत, खालील आकृतीत किती चौकोन आहेत. खालील आकृती पाहता, या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत. तर पाहता नंबर देऊ आपण, 1 2 3 4, 2 3 पहा. 1 2 3 3 3 6 5 सर्वांची बेरीज करायची आणि 6 4 10 म्हणजे 10. जी उभी मांडणी पहा, उभी जी आहे रकाने 1 2 3 3 3 6 म्हणजे 6, 10 60. या ठिकाणी 60 या ठिकाणी तुला कोणी बरोबर बांधून ठेवलं, तुला कोणी त्याला 60 या आकृतीमध्ये 60 चौकोन आलेले आहेत. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. मी त्याला थांबवलं होतं बरोबर. पुढचा पाहता, पहा चौरस पहा, या आकृतीमध्ये किती चौरस आहेत, किती चौरस आहे पाहता. पुन्हा पाहता या ठिकाणी नंबर देऊ घेऊ आपण, 1 2 3 4, नंतर 1 2 आणि 3 पाहता. नंबर दिले तर पाहता या ठिकाणी काय होतंय, 4 गुणिले 3 पहा. या ठिकाणचा मोठा अंक 4, 4 गुणिले 3 पहा. या दोघांचा गुणाकार केला नंतर पहा काय करायचं, 3 ने 2 ला गुणायचंय. 3 गुणिले 2 पहा, या दोघांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 नंतर पहा किती उत्तर होता याचं, 4 त्रिक 12, 3 दुने 6 आणि यामध्ये जो मोठा अंक आहे, जो मोठा अंक यामध्ये 2, त्यामध्ये 2 मिळवायचा. म्हणजे 12 6 18 18 2 20. या आकृतीमध्ये 20 चौरस असतील. 20. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.